स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. गेल्या 3-4 महिन्यांपासून राहता शहरात गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय. कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. नशेखोर प्रवृत्ती आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या वावरामुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच गुरुवारी घडलेल्या एका भीषण अपघातानं शहरात तीव्र संतापाची लाट उसळली. गुरुवारी राहता शहरात एका भरधाव 4 व्हीलरनं 13 वर्षीय ओमकारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ओमकारचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेचं गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी ओमकारचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनमध्ये आणून ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. नातेवाईकांचा वाढता दबाव आणि शहरातील तणावपूर्ण वातावरण पाहता राहता पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली. काही तासातच या प्रकरणी 4 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र एवढी मोठी घटना घडल्यानंतरच पोलीस जागे का होतात असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सध्या चर्चेचं रान पेटलंय. शहरात नशेखोर प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. नशेत वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेलं नाही. गुन्हे घडण्याआधीच त्यावर प्रतिबंध घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं चित्र आहे. शहरात बसवलेले CCTV कॅमेरे केवळ कचऱ्याच्या देखरेखीसाठी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एखादी गुन्हेगारी घटना घडली की कॅमेरे बंद आहेत असं उत्तर पोलिसांकडून मिळतं. मात्र कचऱ्यासाठी ते सुरू असतात. याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं. गेल्या 3-4 महिन्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास अतिशय धीमी गतीनं सुरू असल्याचा आरोप होतोय. राहता शहराची शांतता भंग पावत असून सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते. केवळ एखादी दुर्घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारी मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि CCTV यंत्रणा चोख ठेवावी अशी विनंती शहरातील व्यापारी आणि रहिवाशांनी केली. ओमकारच्या मृत्यूनंतर आरोपींना अटक झाली असली तरी राहता शहरातील भयमुक्त वातावरणासाठी पोलीस प्रशासनाला आता कठोर पावलं उचलावी लागतील. अन्यथा नागरिकांचा हा संताप आगामी काळात मोठ्या आंदोलनाचं रूप घेऊ शकतो.